हे मत आहे प्रत्येकाचं. पाहू शकतो ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत नक्की सांगेल मी. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीत आणि महासाहेबांच्या कुशीत जन्माला आलेला माझा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. अरे स्त्री म्हणजे या स्वराज्यातील या देवळातील देवता आहे आणि त्या स्त्रीच्या त्या देवताच्या पदराला हात घालणाऱ्या राजाच्या पाटलांचा चौरंगा करणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवराय. आणि आपण पाहिले तर सध्या वेळ आहे ते म्हणजे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. खरं तर व्हॅलेंटाईन डे हे शिकलेल्या लोकांसाठीचे दिवस आणि ते डे त्यांच्यासाठी आमच्यासाठी एकच दिवस असतो, तो म्हणजे 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि त्यामध्ये हा रंगलेला चषक मराठा चषक आपण पाहतोय. वसई तालुका आयोजित सकल मराठा चषक 2021 आपण पाहतोय. चला विनंती करतो याच्यानंतरचा सामना आपण पाहतोय. UPL सातारा वर्सेस स्वयंभू 11 या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना आपण पाहतोय. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो UPL सातारा इथे टॉस विन झालाय आणि प्रथम त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पहिली गोलंदाजी त्यांनी निवडलेली आहे. तर प्रथम आमंत्रण दिले ते म्हणजे स्वयंभू 11 या संघाला. तर कर्णधार रवी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असणारा स्वयंभू 11 संघ आपण पाहतोय. तर कर्णधार राजू भोसळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा UPL 11 सातारा हा संघ आपण पाहतोय. तर UPL 11 सातारा विनंती करेल एक 12 मॅन आयोजन कक्षामध्ये पाठवून द्यायचं आहे. स्ट्राइकला किशन आणि नॉन स्ट्राइकला समाधान. येस आपण पाहू शकतो अंपायर या डान्सिंग अंपायर मधून जे सध्या फेमस आहेत ते विजय वागरी सर आपण पाहतोय. तर पंचांचा इशारा येतोय तिथे लेट्स प्ले. बॉलिंग मार्क आपण पाहू शकतो मिस्टर शास्त्री पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक किसन यांच्यासाठी. तर पंचांचा इशारा येतोय तिथे. येस आउटचा इशारा येतोय पंचांचा तिथे. आपण पाहू शकतो काय इशारा तिथे केलेला आहे पंचांनी. डीजे मास्टर संधी तुम्हाला असेल. क्या बताऊं यारो मैं तो हिल गया कोई मिल गया मिल ही गया मिल ही गया मिल ही गया अरे मिल ही गया. So much DJ. Thank you so much DJ. थँक्यू सो मच DJ.
तर जाऊयात पुन्हा एकदा सामन्याकडे. नवीन फलंदाज जयेश आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. कवचच्या डोक्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अक्षरशः सीमारेषे पार जाईल. 4 धावांसाठी चौकार येईल. डीजे तर जाऊयात. एक चौकार नक्की आलाय तिथे जयेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. तिथे पाहू शकतो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा 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 चौका. वाघाने टाकली धाड. फोडला पाड. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौका. डीजे देखो देखो ऐसा बड़ी पीटानी धीरे धीरे पंचायत आपण पाहू शकतो किसन सारखा मोठा खेळाडू इथे माघारी येत असताना मात्र तिथे जयेश आहे. जयेश दाखवून देतो तिथे बॅक टू बॅक 2 चौकार नक्की त्याच्या बॅटमधून आलेत. स्वयंभू 11 या संघातून बिलॉंग करत असताना हा पाहतोय फलंदाज आपण ज्या पद्धतीने तुटून पडतोय गोलंदाज शास्त्री याच्यावरती. फुल ऑन लेनचा चेंडू, लॉलीपॉप चेंडू, ऑफर चेंडू ज्याला म्हटलं जातं. तर पंचांचा इशारा येतोय स्वैर मारायचा. तिथे व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 9 या आकड्यावरती. 9 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बिग 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 हिट. हाय अँड हँडसम ओनली जयेश मॅन फ्रॉम स्वयंभू 11. डीजे तुमने कभी किसी से प्यार किया? किया। कभी किसी को दिल दिया? दिया। मैंने भी दिया. तर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 लॉस ऑफ 1 विकेट. येस आता मात्र पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा तिथे येतोय पंचांचा. स्वैर मारा तिथे येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या दिशेने जाऊयात. तर चेंडू तिथे जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार येतोय जयेशच्या बॅटमधून. डीजे ला 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 ला. संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 21 या धावसंख्येवरती. 21 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहू शकतो. आता मात्र लीडिंग एज घेते चेंडू आपण पाहतो तिथे फ्लाइंग स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षण नक्की होत आहे एसटीच्या मागे. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 22 लॉस ऑफ 1 विकेट. पण पाहू शकतो दुसरं षटक तिथे घेऊन येतोय गोलंदाज. मिस्टर नवनाथ आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक असेल मात्र थोडंसं नवनाथवरती लक्ष असेल
कारण की पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च झाल्यानंतर नवनाथ कुठल्या पद्धतीची गोलंदाजी घेऊन येतोय. नवनाथचे टप्पे आपण पाहू शकतो, लाईन आपण पाहू शकतो. येणारे 6 चेंडू महत्त्वाचे असतील कारण की दडपण असेल ते म्हणजे UPL सातारा या संघावरती ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा ठोकल्यात 22. पुन्हा एकदा फटका सुरेख येतोय डीप मिड विकेटच्या दिशेने. आपण जाऊया तिथे क्षेत्ररक्षण होत आहे, बफलिंग होते थोडंसं, मात्र एका धावेचं कन्व्हर्सेशन होत आहे, एका धाव कन्वर्ट होते ती म्हणजे 2 या आकड्यावरती. तर त्याच्या या 2 धावा नक्की असतील. आपण पाहूयात 24 या आकड्यावरती संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, फसला जातोय की काय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, कॅच कॅरी केली जाते, मात्र ती आपण पाहिली ड्रॉप होत असताना. आपण पाहिलं ज्या पद्धतीने फलंदाज जयेश, आपण पाहिलं जयेशची कॅच इथे सोडली जाते. मात्र जयेश सारख्या फलंदाजाच्या बाबतीत जर जयेशचे आकडे आपण पाहिले तर 7 चेंडूमध्ये समाधानची कॅच तिथे सोडली जाते. मात्र जयेश सारखा फलंदाज स्ट्रायकिंगवरती लक्ष असेल त्याच्यावरती. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू फिरवून काढलेला प्रयत्न आपण पाहू शकतो. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी चौकार. डीजे सो मच डीजे. पण पाहू शकतो तर एका साइडून जयेश आहे तर दुसऱ्या साइडून समाधानच्या बॅटमधून देखील चौकार येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल होतोय, मात्र एक धाव मैदानामध्ये नक्की कंप्लीट करतील. मात्र आपण चर्चा करत होतो ती म्हणजे जयेशची, कारण की ज्या पद्धतीने 7 चेंडूंचा खेळ केलाय जयेशने आणि 7 चेंडूमध्ये 23 धावा त्याने अक्षरशः ठोकल्यात. कारण की ज्या पद्धतीने आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतो तर पंचांचा इशारा येईल तिथे स्वैर मारायचा, मात्र चेंडू तिथे ट्रॅव्हल होतोय मैदानामध्ये, तिथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि आपण पाहू शकतो वाईट +3 धावा तिथे मैदानामध्ये धावून घेतल्या. तर आत्ताच्या या 4 धावा असतील तर संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 4 ने पुढे जाईल, ती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, सक्सेसफुल होतोय, चेंडू जातोय सीमारेषे पार, 6 धावांसाठी षटकार. डीजे आपण पाहू शकतो याला म्हणतात धावत्या गंगेमध्ये हात धुवून घेणं. एका साइडून जयेश आहे तर दुसऱ्या साइडून समाधान देखील शांत बसायचं नाव घेत नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू त्याने खेळले आहेत आणि 3 चेंडूमध्ये 11 धावा अक्षरशः कुठल्यात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ तिथे झालेला आहे. दुसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहूयात तर 42 या धावसंख्येवरती काय सुरेख फलंदाजी केले स्वयंभू 11 या संघाचं मी कौतुक करेल. कारण की आपण पाहिलं तर रवी यांच्या कर्णधाराच्या नावाखाली, रवी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ स्वयंभू 11 हा संघ, तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवले 12 चेंडूच्या खेळानंतर 2 षटकानंतर 42 या आकड्यावरती. पहिली विकेट आपण पाहिली ज्या पद्धतीने पहिल्या विकेटचं पतन पहिल्या षटकामध्ये ते पार पडलं. तदनंतर आपण पाहिलं तर हा संघ बॅकफुटला जातोय की काय हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आला. मात्र ते जयेश आपण पाहू शकतो संकट मोचक त्याला मी म्हणू शकतो. ज्या पद्धतीने 8 चेंडूंचा खेळ त्याने केलाय वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळत असताना, आणि त्याच्यासोबत साथीला साथ देणारा समाधानच्या बाबतीत देखील चर्चा करावी लागेल. कारण की समाधान देखील शांत बसलेला नाहीये. 4 चेंडूंचा खेळ त्याने खेळलाय, मात्र 12 धावा त्याने अक्षरशः कुठल्यात या मैदानामध्ये. तर जाऊयात बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 3रं षटक घेऊन येईल. बॉलिंग मार्कवर पाहतोय मिस्टर विकास याला. राईट आर्म ओव्हर द विकेट नक्की घेऊन येईल. स्ट्राईकवरती लक्ष असेल ते म्हणजे समाधान याच्यावरती.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू आपण पाहू शकतो, कॅच कॅरी केली जाते, पण जाऊयात पंचांपर्यंत. आणि नक्की आपण थोडासा वेळ घेऊयात, तोपर्यंत पंचांना एकट्यामध्ये सोडूयात. तर JTCच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, तर रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर JTCने देखील निर्णय दिलाय, थर्ड अंपायरने देखील निर्णय दिला, इथे विकेट असेल, ही कॅच कॅरी केली जाते आणि क्लिअर कॅच आहे ही. तर यावं लागेल फलंदाज समाधानला आणि समाधानची खेळी इथून मात्र शांत होते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 42. मात्र नक्की मी कौतुक करेल ज्या पद्धतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक मिस्टर कार्तिक तिथे होता. अक्षरशः चित्याच्या चपळाईचं आणखीन एक उदाहरण कार्तिक देऊन गेलाय. नक्की कौतुक करेल समाधानचं. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे असेल, मैदानामध्ये जेवणाची सोय झालेली आहे, व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी इथे आलेली आहे. तर सर्व खेळाडूंना ही सूचना देतोय. संघाची धावसंख्या 42 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं ब्रेक थ्रू तिथे भेटतोय गोलंदाज विकासला. मात्र फटका सुरेख होता, गोलंदाजी सुरेख होती, क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ते देखील दर्जेदार होतं. मात्र ही ते समाधानला माघारी यावं लागेल आणि समाधानच्या जागी नवीन फलंदाज आपण पाहतोय जितेश नॉन स्ट्राईक वरती. जयेशवरती लक्ष असेल, ही संधी असेल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, बॉल कॅरी केला जातोय, बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे भेटते, ती म्हणजे जयेश बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू सो मच डीजे. आपण पाहू शकतो विकास हॅट्रिक विकेटसाठी तिथे असेल आणि आजच्या दिवसातील तिसरी हॅट्रिक विकासच्या नावावरती जाते. कारण की आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर राहुल पिंपरी या संघातून बिलॉंग करत असताना पहिली हॅट्रिक विकेट त्याच्या नावावरती होती. एका ओव्हरमध्ये 10 धावा खर्च करून 4 विकेट त्याने घेतल्या होत्या. पिंपरी संघातून बिलॉंग करणार राहुल आपण पाहिलं तर दुसरी हॅट्रिक आपण पाहिलं तर विघ्नेश दुर्गेश 11 अर्नाळा या संघातील खेळाडू फर्स्ट मेडन ओव्हर त्याने टाकली आणि त्या मेडन ओव्हरमध्ये 4 विकेट आणि एक हॅट्रिक त्याची होती. तर आजच्या दिवसातील ही तिसरी हॅट्रिक होते का विकासच्या नावावरती आपण पाहू शकतो. सकल मराठा आयोजित वसई तालुका मराठा चषक 2021ची ही तिसरी हॅट्रिक आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय तिथे विकास हा गोलंदाज. नक्की आपण पाहू शकतो जाळं तिथे विणलं जाते, जाळं टाकलं जाते या हॅट्रिक चेंडूसाठी. स्ट्राईकवरती जितेशवरती लक्ष असेल, जितेश हॅट्रिकला बळी पडतोय का आणि हॅट्रिक रेकॉर्ड विकासच्या नावावरती जातोय का आपण पाहू शकतो. फटका सुरेख आहे, माटकर जाईल तो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावासाठी सीमारे से पार षटकार डीजे. थँक्यू सो मच डीजे.
जाऊयात सामन्याकडे. मोठा फटका येतो तिथे सुरेख, मी तर म्हणेल सोनार की एक लोहार की आणि एक तेजशी. काय पॉवर आहे या फलंदाजा बॅटिंग मध्ये. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने टप्पा आला, बॅटच्या रडांमध्ये आलेला चेंडू अक्षरशः सीमारेषे पार ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला. अरे कणकणी षटकार आला हा. येस येस मी कौतुक करत होतो त्यांच्या जितेशचं, ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तो देखील हॅट्रिक षटकाराच्या उंबरठ्यावरती आहे. आणि आपण पाहू शकतो पुन्हा एकदा आपण पाहिलं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होते. मात्र एक धाव मैदानामध्ये घेतली जाते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 55 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. तर शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे तिसऱ्या षटकातील मिस्टर जितेश आपण पाहतोय नॉन स्ट्राईक वरती, मात्र शेरा असेल स्ट्रायकिंग एंड वरती. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 55 या धावसंख्येवरती. 55 लॉस ऑफ 3 विकेट. स्वयंभू 11 संघ ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, येणारे 6 चेंडूवरती नक्की लक्ष असेल सरपंच. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये 4-4 आणि या 4 षटकार आतापर्यंत स्वयंभू 11 या संघाकडून आपण पाहिले आणि त्याच जोरावरती हा संघ आकडा पार करतो, तो म्हणजे 50 पार 55 या धावसंख्येचा. नवीन गोलंदाज मिस्टर राजू आपण पाहतोय. UPL 11 सातारा संघाचे कर्णधार आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू समाचार घेतलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. ते आपण पाहू शकतो पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. खणखणीत 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 षटकार 6 धावांसाठी. डीजे थँक्यू सो मच. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका सफल होतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 टप्पा 4 धावांसाठी. चौकार. डीजे थँक्यू. आपण पाहू शकतो म्हणूनच मी म्हणत होतो सोनार की एक लोहार की आणि एक जितेश चौहान की. काय फलंदाजी करतोय हा खेळाडू. येस पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नक्की आहे, मात्र इथे कॅच ड्रॉप केली जाते. फेकी करेपर्यंत डेंजर झोनला नक्की आहे. जाऊयात पंचांकडे. येस दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर आपल्या घरामध्ये सुखरूप रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली तर नक्की कौतुक करेल जितेशचं. ज्या पद्धती तो डेंजर झोनला होता, फेकी आल्यानंतर त्याने रन वाढवला, स्पीड वाढवला आणि तो आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवले ते म्हणजे 73 या धावसंख्येवरती. 73 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 बॉल. आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, डेट ओव्हर, स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. अंतिम षटक घेऊन आलो तो म्हणजे मिस्टर राजू या संघाचे कर्णधार आपण पाहतोय. UPL 11 सातारा या संघाचे कर्णधार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवला जाणारा संघ. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते मैदानामध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर गोखिवरे या संघाकडून 95 धावसंख्या कालच्या दिवसामध्ये सर्वात मोठा स्कोर होता या आयोजनामधला आणि हा देखील मोठा स्कोर होऊ शकतो या आयोजनामधला. तर जाऊयात पुन्हा एकदा. आपण पाहू शकतो मैदानामध्ये तिथे डीप मिड विकेटच्या दिशेने आलेला क्षेत्ररक्षक ज्या वेगाने आला, बॉल कॅरी करून त्याने अक्षरशः ज्या पद्धतीने फेकी केली
आणि या मैदानामध्ये आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट करून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली 76 या धावांची आणि 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. तर 77 म्हणजे 77 धावसंख्येचं आव्हान असेल ते म्हणजे UPL 11 सातारा या संघाला. आणि तोपर्यंत आपण जाऊयात DJ इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडे. हॅलो 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 थँक्यू डीजे थँक्यू डीजे. आताच सकल मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2021 या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांच्या माध्यमातून आज या वसंतनगरी या ग्राउंडवर होत आहे. आणि हे सर्व आयोजन होत असताना या आपल्या सामन्यांना भेट देण्यासाठी विविध क्षेत्रातील मराठा बांधव असो इतरही मराठा समाजावर नितांत प्रेम करणारे बांधव असो या प्रत्येकाने या ठिकाणी येऊन हजेरी लावलेली आहे. तसेच आपल्या मराठा समाजाच्या पाठीशी नेहमीशी तत्पर असणारे सन्माननीय श्री संतोषजी घाग साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालेले आहे. आणि त्यांचा सकल मराठा समाज यांच्यातर्फे त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि एक फ्रेम देऊन सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान करतील. त्यांचा सन्मान आपले प्रवीणजी लंगडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. भाई यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत असतं. वेळोवेळी त्यांच्याकडे गेल्यावरती आम्हाला एक वेगळीच ऊर्जा एक वेगळी स्फूर्ती आम्हाला त्यांच्यातून मिळत असते. प्रत्येक वेळी जात त्यांचा एक पॉझिटिव्हपणा असतो तो आम्हाला फार आवडतो. कारण तिथे गेल्यानंतर माणूस पॉझिटिव्ह होऊनच त्यांच्याकडून बाहेर पडतो. असे संतोषभाई गाग यांचं या ठिकाणी आगमन होय त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हॅलो. तसेच या मराठा चषकामध्ये एक आमचेच मराठा समाजावरती प्रेम करणारे सुधीरजी चौधरी साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचाही एक मराठा उद्योजक लॉबीची फ्रेम आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान राकेशजी सावंत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. क्षमा असावी अजितजी चौधरी सर. तसेच आज रोज सावंत साहेबांनी आम्हाला सांगितले की रोज मी इकडे येणार आणि हजेरी लावणार. आयोजनाचा मुख्य भार सावंत साहेबांनी इकडे स्वीकारलेला आहे. त्या शब्दाला मान देऊन त्यांनी कालही आले, आजही येईल, उद्याही येणार, परवाही आणि रोज ते या ठिकाणी येणार असं त्यांनी आश्वासन आहे. त्यांचाच कार्यक्रम आहे, तेच आयोजन करतायत. त्यामुळे ते प्रत्येक वेळी असतात. आणि मराठा समाजाचे आमचे प्रमुख पाहुणे आणण्याचं नियोजन सरांकडे देण्यात आलेले. रविवारी खूप मोठा प्रोग्राम या ठिकाणी होणार आहे आपला. तसेच आमची सकल मराठा समाजाची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्यांचंही समाजाच्या वतीने आणि ते स्वतः समाजसेवा करत असतात. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आणि आता सामन्याला सुरुवात होत आहे. सर किरण सर यांनी माईकचा ताबा घ्यावा. थँक्यू सो मच सर. खरं तर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. खरं तर सर्व मान्यवर मंचावरती व्यासपीठावरती आली आहे. आणि खरं तर व्यासपीठावरती मान्यवर आल्यानंतर या व्यासपीठाची शोभा वाढली. सकल मराठा समाज मराठा चषक 2000ची शोभा वाढली. आणि खरं तर या वसईतील या मैदानाची शोभा वाढली. खरं तर पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो.
चला तर 77 धावांचं आव्हान आहे. 77 रन्स टू विन. इशारा आला लेट्स प्ले. पहिला फटका लेटकट आपण पाहतोय तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी ते चौकार येतोय. डीजे आपण पाहू शकतो पॉइंटच्या डोक्यावरून ज्या पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल झाला. तदनंतर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने नक्की 4 धावा तिथे डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 4 धावा तिथे यशस्वी UPL सातारा या संघाच्या खात्यामध्ये तिथे जात आहेत. तर पहिल्या चेंडूवर तिथे चौकार लगावल्यानंतर नक्की आपण पाहू शकतो पुन्हा एकदा सफल करण्याचा प्रयत्न तिथे मिस टायमिंग शॉट आपण पाहतोय. निधाव चेंडूची सांगता होते पण पाहू शकतो पहिल्या चेंडूवर त्या पॉइंटच्या डोक्यावर नक्की फटका मॅनेज केला. त्यानंतर आपण पाहू शकतो इथे पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे पाहू शकतो क्षेत्ररक्षण तिथे होते मात्र चुकी होते त्याच्याकडून. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने या 4 धावा. डीजे नक्की आपण पाहू शकतो. मी चर्चा करेल नक्की या हिरोची. त्याचं नावच हिरो आहे आणि त्या हिरोच्या नावावरती नक्की त्याचे रेकॉर्ड्स बोलत असतील आणि त्याचे रेकॉर्ड्स तुमच्यापर्यंत घेऊन येईल. पुन्हा एकदा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. ज्या पद्धतीने अपील नक्की पंचांकडे केलं मात्र त्या अपिलाला फेटाळत असताना पंच आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर विजय सर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे असफल होतोय मात्र एक धाव नक्की घेतील मैदानामध्ये. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. येस पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. तर 77 धावाचं आव्हान आहे. नवीन गोलंदाज आपण पाहू शकतो. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक येईल. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर नक्की कौतुक करेल गोलंदाजाच्या. ज्या पद्धतीने 6 चेंडूमध्ये अवघ्या 9 धावा त्याने खर्च केल्या. मात्र जाईल आता नवीन गोलंदाजाकडे. ओम आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवर. येस आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पंचांचा इशारा येतोय स्पैर मारायचा. वाईटचा इशारा इथे येतोय पंचांकडून. पाहू शकतो चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. कोण बदलतोय तिथे दिशा बदलतोय. मात्र नक्की ओमला मी कौतुक करेल ओमचं. स्वयंभू 11 या संघातील जादूगर नक्की बोलेल त्याला. एका ऍक्शन मध्ये 3 धमाके बघायला भेटतील. लाईक ऑफ आणि रॉकेट बॉल टाकताना ओमला नक्की पाहू शकतो आपण. 10 ते 12 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर दिशा काय सुरेख गोलंदाजी करतो. कारण की जादूगर याच्यासाठी म्हटलं जातं कारण की चेंडू हातातून सुटताना ज्या पद्धतीने चेंडूवरून जादूची बोटं हा फिरवतोय आणि वळण देण्यामध्ये यशस्वी होतोय. कारण की क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये जे गोलंदाज सातत्याने आपल्यामध्ये परिवर्तन करत असतात ते गोलंदाज आपण पाहू शकतो. लॉंग लाईफ टाईप खेळत असताना फ्लायटेड डिलिव्हरी फर्स्टला जातो इथे आपण पाहू शकतो. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे. एका धावेसाठी सिंगल तिथे नक्की येईल. मात्र कौतुक करेल ते म्हणजे हिरो याचा. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने हिरोच्या बाबतीत UPL सातारा प्रीमियम लीग जी भरवली जाते त्या सामन्यामध्ये त्या प्रीमियम लीगमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम तो हिरोच्या नावावरती आहे. आणि तो विक्रम आपण पाहू शकतो. ती फलंदाजी ते प्रेक्षकांना बघायला भेटेल का हिरोच्या बाबतीत. आणि ज्या पद्धतीने नाव आहे नावासारखी नावाला जोपासेल अशी फलंदाजी
आजच्या दिवसामध्ये नक्की बघायला भेटेल. मात्र जाऊयात या फटक्यामध्ये. ज्या पद्धतीने फटका आल्यानंतर पहिली धाव आपण पाहिली तर तेजीने कंप्लीट केली. मात्र पहिल्या धावेचं रूपांतर तिथे 2 धावामध्ये करण्यामध्ये यशस्वी झाली ही जोडी कार्तिक आणि हिरो. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली तर नक्की कमेंटमेंट आणि ॲक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या दुसऱ्या धावेमध्ये बघायला भेटतोय आपण. येस, चेंडू पडल्यानंतर काय सुरेख गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर काता बदलतोय. आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. तिथे लेग बाईटचा इशारा येतोय तिथे पंचांचा. संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. पण पाहू शकतो ही ते विकेट भेटते. फॉलो थ्रू मध्ये घेतलेली विकेट आपण पाहू शकतो. फलंदाज हिरो माघारी येत असताना डीजे मी हाय कोली सोरीला डोली मुंबईच्या किनारी मारतीन कोली हाणल्यान कोली धन्यवाद DJ. कचल जाऊ बाजारी. चला तर याच्या नंतरचा होणारा सामना विनेश पाकडे जाऊया पुन्हा एकदा फटका आपण पाहतोय. सुरेख फटका येतोय. चेंडू जातोय. पंचांपर्यंत आपण जाऊयात. नक्की थोडासा वेळ घेतील तिथे 6 निशा करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय तिथे पोहोचवतील. तर पंचांपर्यंत जाऊयात आपण. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. काय सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज कार्तिकच्या बॅटमधून ज्या पद्धतीने त्याने पाहिलं की टप्पा थोडंसं शॉर्ट आल्यानंतर लगेचच त्याने पोझिशन घेतल्याने क्विक फटका आपण पाहिला. तर चेंडूंचा खेळ पाहिला तर ओव्हर झालेली आहे. 2 षटकांचा खेळ तिथे झालेला आहे आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. तर जाऊयात वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येईल. बॉलिंग मार्कवर मिस्टर सलमानला आपण पाहतोय. याचा फुल ऑन लेनचा चेंडू तिथे पंचांचा नोचा इशारा नक्की येतो. 1 धाव कंप्लीट केली जाते तिथे. आपण पाहिलं तर चेंडू ज्या पद्धतीने हातामधून निसटला तदनंतर येस पंचांचा इशारा येतोय. कमरेच्या वरती चेंडू नक्की होता. फुलटॉस चेंडू. फ्री हिटचा इशारा येईल तिथे पंचांचा. येस पण पाहू शकतो ज्या पद्धतीने तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. हेच आपण पाहू शकतो मिड विकेटच्या दिशेने ज्या पद्धतीने फटका आला तिथे 1 धाव नक्की कंप्लीट केली आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. तर याच्यानंतर सामना होईल. या संघातून जो संघ जिंकेल आणि त्याच्यासोबत जाऊन भिडेल तो म्हणजे सकल मराठा 11 हा संघ. तर याची नोंद घ्यायची पण पाहू शकतो पंचांपर्यंत जाऊया तर स्पेअर मारायचा तिथे इशारा येतोय. ओव्हर द विकेट
टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर चेंडू थोडासा फलंदाजापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 25 लॉस ऑफ 1 विकेट. UPL सातारा या संघाचा स्कोर आपण पाहतोय. 77 धावांचं आव्हान पार पाडायचं आहे. फसला फटका तिथे आपण पाहू शकतो, थोडासा फसला जातोय, मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होत असताना मैदानामध्ये ते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर समीकरण आपण पाहू शकतो, मोठा पल्ला आहे, समीकरण थोडंसं अवघड आहे, पेपर थोडासा अवघड करून ठेवलाय. तो म्हणजे 9 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता असेल. टार्गेट आपण पाहू शकतो, 77 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक जरूर आहे, कॅच तिथे कॅरी केली जाते. आपण पाहू शकतो, जावं लागेल फलंदाज कार्तिक बॅक टू द पवेलियन. डीजे वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी, कला गपारू करतेस ह्यो नखरा, चल जाऊ बाजारी. आपण पाहू शकतो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं इथे पतन होत आहे. विजय देखील माघारी जातोय आणि नक्की आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने 8 चेंडूमध्ये 50 धावांची गरज असताना हा तिसरा विकेट माघारी येतोय विजय. तर संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो, UPL सातारा या संघाची धावसंख्या सध्या घटना आपण पाहिली तर ती जाऊन पोचले 27 या आकड्यावरती. तू चल मे आया. आतापर्यंत 2 चेंडूवरती ही गती बघायला भेटली तर नक्की आपण पाहू शकतो हॅट्रिकच्या चेंडूवरती असेल हा गोलंदाज सलमान. कारण की आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानामध्ये. हॅट्रिकचा चेंडू इस मान दिला त्या चेंडूला आपण पाहू शकतो, पूर्णपणे सावधान शॉट तिथे खेळला गेला. क्षेत्ररक्षण होईपर्यंत आपण एक धाव तिथे मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि या तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकतो 3 षटकांचा खेळ इथे झालेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोचले 28 या धावसंख्येवरती. 28 लॉस ऑफ 3 विकेट. तर शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 49 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा सुरेख फटका तिथे खेळला गेलाय, मात्र आपण पाहू शकतो मॅच इथे पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेत असताना स्वयंभू 11 कर्णधार रवी यांचा संघ आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने मॅचवरती वर्चस्व केलं आणि विजयाचे प्रबळ दावेदार होण्याचा संकेत त्यांनी दिले इथपर्यंत. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय, मात्र आपण पाहू शकतो समीकरण थोडंसं अवघड आहे, पेपर थोडासा अवघड आहे, स्कोअर थोडासा अवघड आहे. कारण की 4 चेंडू 47 धावांचं आव्हान हे पार पाडत असताना पूर्णपणे वर्चस्व केलं ही ते स्वयंभू 11 या संघाने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे आणि असफल होतोय फलंदाज. सूरजला माघारी यावं लागेल. थोडासा स्पीडअप घ्यायचं सामन्याला विनंती असेल. चला नवीन फलंदाज थोडासा स्पीडअप घ्यायचं सामन्याला. येस नवीन फलंदाज आपण पाहू शकतो मिस्टर ब्रावो. येस ज्या पद्धतीने आपण पाहतोय, चला थोडासा स्पीडअप द्यायचा ब्रावो. चॅम्पियन थोडासा आपण स्पीडअप द्यायचा. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. बॅकफुटला टाकते तिथे UPL सातारा या संघाला. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या षटकापासून तिथे थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न होता स्वयंभू 11 या संघाचा, मात्र तो यशस्वी होत असताना आपण पाहतोय तर पूर्णपणे विजयावरती वर्चस्व करत असताना ही त्या स्वयंभू 11 कर्णधार रवी यांचा संघ हा पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे असफल होतोय, मात्र एक धाव मैदानामध्ये घेतली जाईल. तर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल.
आपण पाहू शकतो तर विजयाच्या दिशेने वाटचाल करते ही ते स्वयंभू 11. रवी पाटपकर यांचा संघ आपण पाहतोय. तर शेवटचा चेंडू या सामन्यातील आणि या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना स्वयंभू 11 हा संघ आपण पाहतोय. तर विजयी संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर UPL 11 सातारा या संघाला हार्ड लक बॅड लक. तर विनंती करेल याच्या लगेचच लवकरात लवकर सामना खेळवून घ्यायचा. याच्यानंतरचा होणारा सामना स्वयंभू 11 वर्सेस सकल मराठा 11 या दोन संघांमध्ये असेल. तर विनंती करेल लगेचच नाणेफेक करून घ्यायचे आणि याच्यानंतरचा सामना लवकरात लवकर खेळवून घ्यायचा आहे. तर दोन्ही संघांची